आज मी बनवला होता मँगो केक. तो बी एवढा सुंदर झाला होता ना, एवढा स्पंजी आणि टेस्टी झाला होता ना, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटायला असा एकदम आपला छान इथं मँगो केक तयार होता. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये आपला इथं तयार होतो. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. हाय, हॅलो, नमस्कार. मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर म्हटलं आता मँगोचं सीझन संपेच्या आता आपण हा केक बनवून ट्राय करूया. तर मग मी आज ना तोच छान असा केक बनवत होते. तर केक बनवण्यासाठी ना जास्त काही लागत नाही आणि जास्त वेळही लागत नाही आणि एकदम झटपट होतो तयार. तर सगळ्यात अगोदर ना इथं मी ना मँगो स्वच्छ धुवून घेतले आणि याला आहे ना छान असं इथं मी कट करून घेत होते. बघू शकता अशा पद्धतीने मी छान असे डिझाईनमध्ये कट करून घेतले सगळे आणि लगेच ना त्याला सगळ्यांना काढून घेतलं, एकत्र करून घेतलं. तर एकदम ना साधी सिंपल रेसिपी आहे आणि जर तुम्हाला आवडली ना तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्कीच फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर ना इथं माझं फायनली सगळं इथं मी मँगो इथं शिलून घेतले होते. तर माझा आहे ना मेन इथं चाकू सापडतच नव्हता, तर त्यामुळं मग मी ना इथं हातानेच करत होते. बघू शकता अशा चमच्याच्या मदतीनं. त्यामुळं मला आहे ना थोडासा असा उशीर लागला होता. तर बघू शकता अशा पद्धतीने ना छान असं मी ना डिझाईनमध्ये असं मँगो दुसराही कट करून घेतला. बघू शकता आणि करायला किती छान वाटत आहे ते आणि दिसायला पण एवढं छान वाटत होतं ना. तर अशाच पद्धतीनं मी ना सगळं छान असं चिरून घेतलं. बघू शकता. त्यानंतर ना लगेच बाकीचंही साहित्य इथं तयार घेतलं. तर इथं मी मँगोचा घेतला आता आंबा. त्यानंतर ना रवा, साखर, दूध, काजू बदाम आणि एक अर्धी वाटी तेल एवढं सगळं मिश्रण घेतलं होतं. सगळं छान असं मिश्रण ना लगेच यामध्ये ना मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आहे ना टाकून ना लगेच बारीक करून घ्यायचं आहे. तर सगळं एकजीव आपल्याला आहे ना मिक्सरच्या भांड्यात टाकायचं, सगळं सोबतच टाकायचं आहे. हवं तर तुम्ही अगोदर मँगो आणि साखर ही बारीक करून घेऊ शकता. पण मी ना सगळं सोबतच मिक्स करत होते. म्हटलं पुन्हा डबल हे करूपेक्षा मग त्यासाठी ना मी सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना रवा घातला. छान रवा घातल्याच्यानंतर एक वाटीला थोडीशी कमी अशी अर्धी वाटी इथं साखर घातलेली आहे. गोड कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ना जे मँगोचा गर आपण काढलेला होता ना तो यामध्ये घालायचा आहे. छान असं आहे ना लगेच ना त्याला आपल्याला एवढ्या याच्यामध्ये साहित्य छान असं त्याला आहे ना मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. तेल आणि दूध आपण नंतरही घालू शकता. अगोदर हेच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. सगळं बारीक झालं का मग आपल्याला तेल आणि ते घालायचं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं इथं आपलं ना सगळं मिश्रण बारीक झालेलं आहे. छान एकदम एकजीव झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला आहे ना हे सगळं एका प्लेटीत काढून घ्यायचं आहे. छान प्लेटीमध्ये काढलं ना तर मग आपल्याला वरतून यामध्ये ना थोडंसं करत तेल घालायचं आहे आणि मग थोडंसं दूधही घालायचं आहे आणि लगेच इकडे आहे ना मी थोडंसं 5 ते 10 मिनटं आहे ना रेस्ट करण्यासाठी ठेवलं. तोपर्यंत आहे ना गॅसवर एक कढाई ठेवली आणि कढाईमध्ये आहे ना ही जाळी ठेवून घेतली आपल्याला केक बनवण्यासाठी आणि यामध्ये ना मी घातलं होतं थोडंसं अर्धा ग्लास पाणी. तुम्ही हवं तर मीठही घालू शकता आणि झाकण ठेवून ना अगदी 5 मिनटं ठेवलं उकळी येईपर्यंत. आता इकडे 10 मिनटं झाले होते. 10 मिनटाच्या नंतर ना आपल्याला याच्यामध्ये एक इनोची पुडी घालून घ्यायची आहे. ते इनो घातलं का वरतून थोडंसं आपल्याला आहे ना यामध्ये दूध घालायचं आहे जेणेकरून ते सगळीकडं पसरतं आहे म्हणून. त्यामुळं मग इथं थोडंसं दूध घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथं माझ्याकडे आहे ना केक टीन नव्हता, तर त्यामुळे मी इथे ना डब्यामध्येच इथं केक बनवत होते. तर सगळ्यात अगोदर मी डब्याला साईडनं सगळीकडं तेल लावून घेतलं आणि हे जे बॅटर होतं ना हे यामध्ये टाकून घेतलं. बघू शकता आणि छान असं टॅप करायचं आहे आणि त्यानंतर ना जे इथं कट केलेले काजू बदाम होते ना तेही त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आपल्याला वरतून डेकोरेशनसाठी. तुमच्याकडं तुटी फ्रुटी असेल तर तुम्ही तेही घालू शकता. छान असं यामध्ये घालून घ्यायचं आणि लगेच आपल्या कढईवर ठेवून द्यायचं आहे. कढईवर ठेवून दिले की वरतून ना झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 15 ते 20 मिनटं आहे ना याला लो फ्लेमवर ना शिजून द्यायचं आहे. 15 ते 20 मिनटांनी छान असा शिजतो. तर आता 15 मिनटं झाले होते आणि 15 मिनटाच्या नंतर तुम्ही बघू शकता किती छान आपला केक एकदम मस्त फुललेला होता आणि बघू शकता एकदम छान असा अर्धा डब्बाच होता. आता पूर्ण गच्चा डबा भरलेला आहे. इतका छान झाला होता ना. आता थंड झालं की याला आहे ना आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता इथे आहे ना छान असा आपला केक थंड झालेला आहे आणि थंड झालं ना लगे इझिली निघू शकतो आणि तुम्ही बघू शकता वरतून थोडंसं टॅप जरी केलं की लगेच आपला इथं केक निघून जातो आणि तुम्ही बघू शकता किती स्पंजी झाला होता आणि किती एकदम बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं असा एकदम छान आपला इथं केक तयार झालेला होता.
मग काय लगेच छान असा कट करून घ्यायचा. आणि अभि तर एवढा एक्साईट झाला होता ना की केक खाण्यासाठी. आणि बघू शकता तुम्हाला मी कटही करून दाखवते किती स्पंजी आणि मऊ झालेला आहे. खूप छान अशी रेसिपी आहे. तर ह्या आंब्याचे सीझन संपेच्या आत ही नक्कीच ट्राय करून बघा. आपल्या लेकरांना खाऊ घाला आणि आपणही खा. छान असा आपला होतो. अगदी जास्त काही जे घरात वस्तू आहेत त्याच म्हणून इथं तयार होतो. तर मग लगेच ना सगळ्यात अगोदर अभिला दिला खायला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.